ईश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं। सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं स्वागत। आपण मागच्या वेळेला जो भाग बघितला होता त्यात सगळ्या ओव्या होत्या, ओवी 1435 ते 1485. आज आपण जो भाग बघणार आहोत त्याच्यामध्ये श्लोक आहे 67 ते 70. मागच्या वेळेला एकही श्लोक नव्हता. 66 सगळं बरंचसं विवरण किंवा स्पष्टीकरण होतं. आज हे 4 श्लोक आहेत आणि आपण 1486च्या 18व्या अध्यायातल्या ओवीपासून सुरुवात करूया आणि 1528 पर्यंत ओव्या घेऊया, कारण त्याच्यापुढे पुन्हा एकदा श्लोक येतोय तर साधारणपणे आपल्या 1 तासाभरात एवढा भाग होईल असं म्हणून हा एवढा असा निवडलेला आहे भाग. आता असं करूया की मागच्या वेळेला आपण जे काही पाहिलं त्याची थोडीशी उजळणी करूया. हां, तुमच्याकडे थोडासा मोबाईलचा आवाज मोठा ठेवा, मी लहान करते माझा. तर तुम्हाला ऐकू येतं आहे ना, एवढं सांगा मला फक्त. तुम्हाला ऐकू येत आहे सगळ्यांना व्यवस्थित? हां, आता छोटीशी उजळणी आहे मागची, काय खूप मोठी करण्याची आवश्यकता नाही, कारण आठवडाच झाला आपल्याला आणि साधारण माहिती आहे. त्यात आपण कोणते मुद्दे बघितले तर वेदामधले जी 3 कांड आहेत, उपासना कांड, देवता त्यालाच देवता कांड म्हणतात, कर्मकांड आणि ज्ञानकांड, ही 3 कांड कुठे कुठे आलेली आहेत हे सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं. त्याच्यानंतरचा मुद्दा होता की गीतेचं महात्म्य काय आहे आणि त्यानंतरचा मुद्दा होता की जो पुढे आज श्लोक येणार आहे 67वा, त्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी कसं जोडलं आहे ते मागचा मुद्दा पुढच्या मुद्द्याशी, ती जोडणी केलेला भाग, की जे काही निधान प्राप्त होतं त्यालाही भाग्य आवश्यक असतं, पण ते निधान प्राप्त झाल्यावर ते जतन कसं करायचं. म्हणजे गीता हे फार मोठं निधान आहे, हा फार मोठा ठेवा आहे, तर हा जतन कसा करायचा, पुढच्या पिढीला कसा द्यायचा, त्याचा उपयोग कसा झाला पाहिजे स्वतःसाठी आणि इतरांसाठी. तर त्या जतनाच्या थोड्याशा ओव्या सुरुवात करताना त्याने दिल्या, जेणेकरून आजच्या भागाला ते जोडलं जाईल. आज आपण जे मुद्दे बघणार आहोत ते 4 श्लोकांमधले थोडक्यात आपण गीताईच्या स्वरूपात बघूया, कारण सोपे आहेत, असा फार अवघड भाग आज मध्ये नाही आहे. मुख्य काय आहे की आता 18वा अध्याय जवळजवळ पूर्ण होत आलेला आहे. श्रीकृष्णांनी सगळे महत्त्वाचे सिद्धांत त्याची एकदा वेगळ्या पद्धतीने, जसा प्रश्न अर्जुनाने विचारला अर्जुनाने सुरुवातीला की संन्यास आणि त्याग याच्यातला फरक काय ते मला हवं आहे तुझ्याकडून स्पष्ट करून, आणि तिथून मग ते सगळे सत्व रजतम असे ते सगळे त्यागाचे प्रकार वगैरे त्यांनी सांगितले. संन्यास तर वेगळंच आहे असं सगळं सांगत हा अध्याय सगळे महत्त्वाचे सिद्धांत सांगून की कर्म कसं होतं, कर्ता कसा असतो वगैरे, आणि मग स्वधर्मच कसं केलं पाहिजे, मग गुरु कसे लागतात, असा बराच मोठा अध्याय होता. आणि यात हे सगळे महत्त्वाचे सिद्धांत आधी येऊन गेलेले पुन्हा येऊन गेलेले आहेत 18व्या अध्यायामध्ये. आणि मग नंतर तो हळूहळू या गीता सांगण्याच्या शेवटाकडे म्हणजे समारोपाकडे श्रीकृष्ण स्वतः येतो आहे. आणि मग तो म्हणतो की मी तुला हे सगळं माझं गुह्यातलं गुह्य असं ज्ञान तुला दिलं आणि तू सुमनू आणि शुद्धमती असं पुढे आहे, अनिंदकू म्हणजे असं हे कोणाला मिळेल तर तो अर्जुन असा आहे की मनाने शुद्ध मनाचा, अनिंदकू निंदा न करणारा असा तो आहे. आणि अशाला हे ज्ञान मिळालं तर, आणि तू श्रद्धावान पण आहेस आणि काय म्हणायचं, निंदा करत नाहीस वगैरे, आस्तिक आहेस, हे जे
त्याची सगळी वैशिष्ट्ये आहेत अशाला ते गुह्य ज्ञान प्राप्त झालेलं रणांगणावर असून सुद्धा तर ते त्यांनी कसं जतन करायचं आहे याच्याकडे आजची सगळी जोडणी आहे. मग पण ही जोडणी की मग संप्रदायातले नियम काय, म्हणजे गीताशास्त्र कोणाला सांगू नये किंवा मग कोणाला सांगावं तेही थोडासा भाग ज्ञानेश्वर महाराजांनी ओव्यांमध्ये घेतलेला आहे. फार छान घेतला आहे तुम्ही, आपण जेव्हा बघूया तेव्हा कळेल. तर तो पहिला मुद्दा आहे की कोणाला सांगायचं नाही, पण जो ज्याला सांगायचं तो त्या वैशिष्ट्यांनी युक्त असेल आणि त्यांना सांगितलं जर तर त्याची फलप्राप्ती काय असा दुसरा मुद्दा. असे दोनच मुद्दे आज आपण आजच्या आपल्या या सगळ्या ओव्यांच्या भागामध्ये बघणार आहोत. तर त्याला गीताई जी आहे समश्लोकी तर ती आपण एकदा बघूया, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना त्याचा काय बघणार आहोत त्याचा सारांश थोडक्यामध्ये मराठीत पटकनच समजून जाईल. 67व्यासाठी अशी गीताई आहे की न कधी हे कधी त्यास तपोही न अभक्त जो श्रवणेच्छा नसे जास माझा मत्सर जो करी. मग आता इथे फक्त की ते नियम आहेत संप्रदायाचे की कुणाला नाही सांगायचं, पण आता ज्यांना सांगून चालेल तर त्याचं सांगितलं गीताशास्त्र समजावलं तर काय. तर ही फलप्राप्ती 3 श्लोकांमध्ये पुढच्या आहे आणि सगळ्याच आपल्या महत्त्वाच्या धार्मिक ग्रंथांमध्ये फलप्राप्ती असते शेवटी की हे जो म्हणेल त्याला काय, 3 वेळा म्हणेल त्याला काय, सगळ्या बऱ्याचशा स्तोत्रांमध्ये ते आहे. तसं इथेही आहे. आणि मग मराठी रूपांतर विनोबा भावेंनी केलेलं आहे असं आहे 68साठी. सांगेल गुज हे थोर माझ्या भक्तगणात जो तो त्या परमभक्तीने मिळेल मज निश्चित. 69 कोणी अधिक त्याहुनी माझे प्रिय करीचिना. म्हणजे मला जे सांगायचं ते इतरांना जो सांगतो मग दरवेळी मी उतार घेणार मग मी प्रत्येकाला सांगत बसणार असं होणार नाही. त्यामुळे मी जे सांगितलेलं आहे ते लोकांना सांगा आणि उत्तम समाज घडवा. कोणी अधिक त्याहुनी माझे प्रिय करीचिना जगी आवडता कोणी न होय मज त्याहुनी. त्या भक्ताहून त्या गीता सांगणाऱ्या मला कोणीच आवडता नाही त्यापेक्षा जास्त. आणि 70वा जो आहे त्याच्यासाठी हा धर्म. बरं मी जवळ घेते हां. ओके, मी हातात घेऊनच करायला लागेल असं मला दिसते किंवा माझा आवाज थोडा मोठा करते. हो करते. 70वा असा आहे हा धर्मरूप संवाद जो अभ्यासील आमुचा मी मानी मजतो पूजी ज्ञान यज्ञ करूनिया. हा गीतेचा अभ्यास जो करेल तो ज्ञानरूपी यज्ञ करतो आणि त्या यज्ञाने माझी पूजा करतो असं मी मानतो. अशा प्रकारचं हे गीताईमध्ये विनोबा भावेंनी केलेली रूपांतरे छान आहेत, सोप्या भाषेत केलेली आहेत. त्यामुळे आपल्याला सगळं आज आपण जे काय बघणार आहोत ते थोडक्यात मराठीमध्ये पटकन समजलं. आता आपण आजच्या भागाकडे जाऊया. 67व्या श्लोकापासून सुरुवात आहे. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चाश्रूषवे वाच्यं न च मायोभ्यसूयते. अर्थ असा आहे की तपोहीन ना तपस्काय, तप जो करत नाही त्याला किंवा जो भक्त नाही त्याला कधीही हे देऊ नको. कदाचन कधीही. इदंते हे ज्ञान, हे गीताशास्त्र ज्ञान. आणि अजून कुणाला नच अशुश्रूषवे. अशुश्रूषवे म्हणजे ज्याला ऐकण्याची इच्छा नाही त्याला हे सांगू नको. वाच्यन न च मा यो अभ्यसूयते. जो माझी निंदा करतो त्यालासुद्धा हे सांगू नकोस कधीही ज्ञान गीताशास्त्र. असा हा महत्त्वाचा संप्रदायाचा की त्यात उचित संप्रदायातला नियम जो आहे महत्त्वाचा सांगणारा एकच श्लोक आहे की एवढं तू पाळ हे नियम. कारण आता तुला हे सगळं ज्ञान समजलेलं आहे. कदाचित तू सांगायला जाशील कुणाला
कारण मी श्रीकृष्णाकडून स्वतःकडून ऐकलं तर मी सांगीन कोणाला तर तू असा जर कोणी असेल तर त्याला सांगू नकोस. आता आपण ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकासाठी केलेल्या ज्या ओव्या आहेत त्या बघूया. तरी तू आहे जे पार्था गीता शास्त्र लाधले आस्था, ते तपोहीना सर्वथा सांगावे ना हो. तुझ्या आस्थेमुळे, तुझी जी श्रद्धा आहे त्यामुळे तुला म्हणजे तुला हे जे पार्था गीताशास्त्र लाधले म्हणजे लाभले म्हणजे हे ज्ञान तुला मिळालं, तर ते तू तपोहीन मनुष्याला कधीही सांगू नकोस. सोपी ओवी होती. तपोहीना सर्वथा कधी सांगावे ना हो. मी आता एकदा फक्त एक ठिकाणी थोडं जवळ आणून ठेवून बघते. आता पण तुम्हाला ऐकू येत नसलं तर मला जरूर सांगा. आणि आता ऐकू येतं ना, थोडं जवळ आणलं आहे. हां 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 पुढची ओवी बघूया आपण. आता तपोहीन मनुष्याला सांगायचं नाही. तर का असं म्हटलं की तप न करणाऱ्याला सांगायचं नाही? जेव्हा आपण एखादं काही ठरवतो की मी उपास करणार, तर हे उपास हे शारीरिक तपामध्ये येतं. आपण सगळे ना 3 प्रकारची तपं शिकलो आहोत. तर शारीरिक, कायिक आणि म्हणजे शारीरिक म्हणजेच कायिक आणि वाचिक आणि मानसिक असे 3 तपं आपण बघितले. वाङ्मय तप उच्चते वगैरे 17व्यामध्ये बहुतेक. तर मग आपण हे कुठलंच तप जो मनुष्य करत नाही त्याला सांगायचं नाही. आता तप न करणाऱ्याला का नाही सांगायचं? कारण जो तप करतो कुठलाही असू दे, मी ठरवलं की हे मी वाचन करणार नाही, मी असं बोलणार नाही, मी निंदा करणार नाही, मी कोणाला दुखावणार नाही वगैरे, हे वाचिक तप आहे सगळं. मानसिकमध्ये तर अवघड तप आहे ते की मी परमेश्वराच्या स्मरणात सतत राहीन आणि तशीच माझी वृत्ती ठेवेन, ते सगळं अत्यंत अवघड आहे. आणि शारीरिक तप सगळ्यांना माहिती आहे, उपास करणं आहे, तीर्थयात्रा करणं आहे. ही सगळी तपं जे करतात ना ते संयम बाळगतात आणि तप न करणारे असतात ना ते संयम बाळगत नाही. आणि मग हे गीताशास्त्र हे जे ज्ञान आहे हे अत्यंत गूढ आणि पवित्र असं ज्ञान आहे. मग जे संयम बाळगत नाहीत ते कदाचित त्याचा गैरवापर करतील किंवा त्याचा काहीतरी विपर्यास करतील आणि तो होता कामा नाही आहे. हा फार महत्त्वाचा मुद्दा, अशी अपेक्षा त्यामध्ये आहे. म्हणून त्यांनी सांगितलं तपोहीनाला हे तू सांगू नको. मग आता समजा एखादा मनुष्य तापस आहे, मग सगळ्या तपस्वी लोकांना सांगायचं का नाही? कारण वरती आपण जे श्लोकात बघितली तेवढ्या सगळ्या अपेक्षा आहेत आणि त्यामुळे मग एकेका त्या पुढच्या अपेक्षांसाठी पुढच्या ओव्या आलेल्या आहेत. त्या अशा आहेत. अथवा तापसही झाला परी गुरुभक्ती जो ढिला, तो वेदी अंत्य जो वाळला तैसा वाळी. एखादा मनुष्य तपस्वी आहे पण भक्त नाही आहे, म्हणजे त्याला श्रद्धा नाही आहे, गुरुविषयी नाही आहे. आता कारण हे ज्ञान गुरूंकडून येतं त्यामुळे म्हणजे तेव्हा तरी आता ते कसं आपल्याला ग्रंथांमधनं पण मिळतं. आणि तरी गुरु हे आणखी वेगळेच की जे आपल्याला त्याची अनुभूती आणून द्यायला मध्ये सहाय्य करत असतात, आपल्याला हाताला धरून त्या परमेश्वर प्राप्तीकडे लवकर घेऊन जातात. तर गुरुभक्तीमध्ये किंवा एकंदर भक्तीमध्ये जर तो ढिला असेल, भक्ती करत नसेल, तर त्याला ह्या ज्ञानाचं महत्त्व कळणार नाही आणि त्यामुळे तो हे ज्ञान नीट जतन करणार नाही. जतन केलं तर ते पुढे जाईल. म्हणून वेदांनी जसं अंत्यजाला वाळलं म्हणजे त्याग केला आहे त्याचा, तसं तू या असा जो गुरुभक्तीमध्ये ढिला आहे त्याचा पण त्याग कर की हा भक्त आहे की नाही हे एकदा तपास. तर तो तापसी आहे का, तप करतो का हे बघ, तसंच तो भक्त आहे का हे पण बघ. आता परत मला असं झालं की आपण आता असं म्हणतो की कोणाला वाळीत टाकणे नाही, सगळ्यांमध्ये परमेश्वर. मग वेदांनी असं का केलं तर ती समाजाची एक प्रकारची धारणा आणि विभागणी व्हावी म्हणून तेव्हा ते चातुर्वर्ण्याची व्यवस्था वेदांनी लावून दिली होती. आणि काही लोकांना थोडी अपवित्र कामं करावीच लागतात. त्याच्यामध्ये हे जे अंत्यज आहेत ते सगळी अपवित्र अशी कामं करत असत
आणि त्या म्हणजे उदाहरणार्थ की जनावरांची मृत जनावरांची विल्हेवाट लावायची, तर हे अत्यंत तसं अपवित्र काम. कारण काय होतं की त्या अपवित्र होण्यापेक्षा त्या अस्वच्छतेमुळे कदाचित त्याला काही आणि त्याच्यामुळे इतरांना काही असा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वच्छता, पावित्र्य या सगळ्या दृष्टींनी त्यांना वेदज्ञानाचा अधिकार दिलेला नव्हता. आपण त्यांना तो भाग नको घेऊया लक्षात, की कोणाला वाळीत टाकलं तर. पुढची घेऊया आपण ओवी. नातरी पुरोडाश जैसा, न घापे वृद्ध तरी वायसा, गीताने दी तैसी तापसा गुरुभक्तिहीना. आता अजून एक उदाहरण दिलेलं आहे. पुरोडाशु म्हणजे यज्ञाचा प्रसाद, तर न घापे म्हणजे घालत नाही. वृद्ध असला ना एखादा कावळा तरीसुद्धा त्याला देत नाही. कारण काय, तो वृद्ध झाला म्हणून कावळा काय आहे सगळीकडे चोच घालतो आणि आपण त्याला फार महत्त्वाचाही मानतो, कारण तो स्वच्छताच करतो, कारण ते सगळं घाण खाऊन टाकतो. पण जो असं खराब ठिकाणी ज्याची वृत्ती आहे, ते ज्याला खराब घ्यायला हवंसं वाटतंय त्याला, तर जसं यज्ञप्रसाद हा वृद्ध असलेल्या वायस म्हणजे कावळ्याला जसं देत नाही, कारण तो सगळं अपवित्र खातो म्हणून, तसं एखादा मनुष्य तापस आहे पण गुरुभक्तिहीन आहे तर त्याला तू देऊ नको. हे उदाहरण फक्त म्हणून बघायचं आपण. पुढे जाऊया. आता तप आहे, गुरुभक्ती पण आहे, पण पुढचं काहीतरी नाही आहे, त्याच्याविषयीच्या आता ओव्या सुरू होत आहेत. का तप ही जोडे देही, भजे गुरुदेवांच्या ठाई, परी आकर्णनी नाही चाड जरी. म्हणजे त्याने शरीराने तप करतो आणि त्याला त्याचे जे कोणी गुरुदेव आहेत त्यांच्या ठिकाणी त्याला भक्ती आहे, पण आकर्णनी नाही चाड. आकर्णने म्हणजे ऐकण्याची चाड म्हणजे इच्छा जर नसेल तर काय, कारण ऐकूनच हे ज्ञान मिळणार आणि ऐकण्याची इच्छाच नाही, इच्छा असेल तर मार्ग, तर ते सगळं पुढे जाणार. म्हणून तरी मागील दोन्ही अंगी, उत्तम होय कीर जगी, परिया श्रवणा लागी योग्यो नभे. तपस्वी पण आहे, गुरुभक्ती पण आहे, पण त्याला ऐकायची इच्छा नाही, तर हे शास्त्र श्रवण करण्यास तो योग्य नव्हे. कारण हे शास्त्र ते लहान नाही आहे, 700 श्लोक आहेत त्यामध्ये, हे एक. त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे सिद्धांत आहेत, हे दुसरं. आणि तिसरं म्हणजे काही भाग सोपा आहे पण काही भाग अतिशय अवघड आहे. तर लक्षच नसेल, ऐकायचंच नसेल तर ते आत जाणार कसं काय. त्यामुळे ऐकण्याची इच्छा, आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सारखं श्रोत्यांना अवधान द्यावे एवढी विनंती करतो. असं किती वेळोवेळा म्हटलंय, लक्ष पाहिजे आणि ऐकायला पाहिजे. पुढे त्याच्याशी थोडं स्पष्ट करणारं एक उदाहरण आलं आहे. मुक्ता फळभल तैसे हो, परी मुख नसे तव गुणप्रवेशे तेथ काही. मुक्ता फळ म्हणजे मोती कितीही चांगला असला, छान आहे, त्याला खूप तेज आहे, पण त्याला ते ओवून त्याच्यापासून काहीतरी करायचं आहे, दागिना. कारण तर नुसता मुक्ता फळ म्हणजे मोती असून उपयोग काय, त्याचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. तर त्याला मुख म्हणजे छिद्र, त्याला वेज म्हणतात दुसरा, पण आपल्या बोलण्याच्या ह्याच्यामध्ये बोलीभाषेत छिद्र किंवा भोकद असेल तर गुण म्हणजे दोरा. तर दोरा त्या मुक्ता फळामध्ये प्रवेश करेल काय, नाही करू शकणार. तर तसं ऐकू येत आहे ना तुम्हाला? हां, माझा थोडा धक्का लागला मोबाईलला, तर काय असं वाटलं की गेली की काय नीट. पुढची ओळी बघूया. सागरू गंभीर होये, हे कोण ना म्हणत आहे, परिवृष्टी वाया जाये झाली तेथ. आता हे त्या ऐकण्याची इच्छाशी संबंधित आणखी एक उदाहरण दिलेलं आहे की जिथे पाहिजे आहे तिथेच त्या गोष्टी गेल्या पाहिजेत. आता सागर खूप मोठा आहे, गंभीर आहे, मोठा आहे, विशाल आहे, अतिशय उपयुक्त आहे, आणि नाही कोण म्हणत आहे,
पण तिथे झालेली जी वृष्टी आहे त्याच्यावर जर पाऊस पडला तर ती वृष्टी म्हणजे पाऊस वाया जाये, म्हणजे तिथे अशा अर्थाने वाया जाते. अगदी पूर्ण विचार करायचा तर वाया नाही जात, कारण ते पाण्याने भरतं, मग पाण्याची वाफ होते, ती गोष्ट वेगळी. पण तीच वृष्टी जर जमिनीवर उन्हाने जमीन तापलेली आहे आणि त्याच्यावरती जर त्या जमिनीवर जर झाली वृष्टी तर तिला पावसाची प्रतीक्षा आहे, त्याच्यापासून शेत आहे, असं सगळंच. तर किंवा माणसंही तिथे जमिनीवर राहणारी निवणार आहेत, हे सगळंच आहे. म्हणून कुठे वृष्टी होते ते महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आणखी एक उदाहरण दिलं आहे, धालिया दिव्यांना सुभावे मग जे वाया घालावे ते आर्तिकान करावे उदारपण. धालिया म्हणजे ज्याचं पोट भरलेलं आहे, तृप्त झालेलं आहे जेवून, त्याला खूप दिव्यान्न सुविशुभ्रासान्न घरी तयार केलं आणि त्याला सुवावे म्हणजे वाढलं, तर तो म्हणणार नको, मला त्याचं पोट भरलेलं आहे. तर जेव्हा आपलं पोट भरलेलं असतं तेव्हा आपल्याला किती उत्तम अन्न असलं तरी ते एका मर्यादेच्या पुढे आपण खाऊच शकत नाही. मग ते केलेलं अन्न देणाऱ्याची इच्छा असते की समोरच्या माणसाने खावं, आणि त्याचं तर खूप पोट भरलेलं आहे, मग ते वाया गेल्यासारखं होईल ना. तर त्यापेक्षा आरती म्हणजे ज्याला भूक आहे त्यालाच का नाही म्हणजे उदार त्याला दिलं तर ते त्याला उपयोगी पडणार आहे ना. म्हणून योग्य भल तैसे हो तू परी चाड नसे तरी झणे मानी बसे देसी हे तया. म्हणून एखादा मनुष्य कितीही योग्य असला तरी त्याला जर ऐकण्याची इच्छा नसेल तर तू त्याला देशील तर देऊ नकोस. हो, तू आपण सगळ्यांनी पूर्वी पण पाहिलं, झणे असा शब्द असतो तेव्हा असं करशील पण करू नकोस असा त्याचा अर्थ असतो. तर मानीव असेल म्हणजे कौतुकाने सुद्धा तू त्याला देऊ नकोस. कुठेतरी आणखी केलं की त्याला आसरा देऊ नकोस. तर म्हणजे गीताशास्त्र ज्याला ऐकायची इच्छा नाही त्याला सांगू नकोस. रूपाचा सुजाणू डोळा बोढवू ये काळी परिमळा जेथ जे माने ते फळा तेथची ते गा. डोळा जो आहे काय झालं बरं, डोळा जो आहे तो रूपाचा सुजाणा म्हणजे रूपाला चांगलं ग्रहण करतो, पण तो परिमळ ओढून घेऊ शकतो का, म्हणजे डोळ्यांनी आपल्याला दिसतं पण डोळ्यांनी आपल्याला वास ग्रहण करता येईल का, नाही. त्यामुळे ज्यासाठी जे तेच तिथे फलद्रूप होतं. जेथ जे माने, जिथे जे माने म्हणजे योग्य असेल तिथेच ते फळाला येतं. म्हणून तपी भक्ती पहावे ते सुभद्रापती परिशास्त्र श्रवणी अनासक्ती वाळावे चिते. पण काही जणांना काय होतं की मला माहिती आहे सगळं, हो मी ऐकलं आहे, पण होऊ शकतं असं, कारण त्यांनी तप केलेलं आहे, त्यांनी वाचलेलं आहे, अभ्यास केलेला आहे, त्यांना गुरुविषयीची भक्ती आहे, मग त्यांना असं वाटतं की मला आता सगळं कळलेलं आहे, मग मला गीताशास्त्र ऐकायची इच्छा नाही आहे, कारण मी सगळं कळून पावलं आहे असं ज्याला असेल, त्यामुळे त्याची अनासक्ती म्हणजे त्याला आवड वाटत नाही, तर ते वाढावीची म्हणजे त्यांचा त्याग करावा, त्यांना हे गीताशास्त्र सांगू नये. 1497 ना तरी तपभक्ती होऊनी श्रवणी आरती आथी ऐसी ही आयती देखसी जरी. आता आणखी एक वैशिष्ट्य येणार आहे. म्हणून एखाद्या व्यक्तीमध्ये तप आहे, भक्ती आहे, श्रवणी आरती श्रवणाची इच्छा पण आथी म्हणजे आहे, ऐसी आयती म्हणजे ऐसी सामग्री म्हणजे हे सगळी वैशिष्ट्ये त्याच्याकडे आहेत. तरी आता हे फारच महत्त्वाचं आहे पुढचं. गीता शास्त्र निर्मिता जो मी सकळ लोकशास्ता तया माते सामान्यता बोलेल जो. तर आता हे शेवटचं सांगितलं ना, यो अभ्यासू येते, तर ते त्याच्याविषयीचं आहे. आपण श्लोकात बघितलं की माझी निंदा करणारा. तर गीताशास्त्र निर्माण करणारा जो मी, जो सकळ लोक त्रैलोक्याचं सगळ्या ब्रह्मांडाचं खरं म्हणजे नियम करणारा मी, त्या मला तो कवी लेखतो आणि निंदा करून बोलतो हा काय आहे,
असं, किंवा परमेश्वर काय आहे, परमेश्वराने निर्मिलेलंच नाही. आपण आसुरी संपत्तीमध्ये 16व्या अध्यायामध्ये बघितलं की मीच ईश्वर असं तो समजतो. आसुरी संपत्ती असते त्यांच्याकडे हे सगळं असू शकतं. ते तपही करू शकतात, ते त्यांचा जो कोणी गुरु असेल त्याच्यात भक्ती असेल ते ऐकत असतील, पण तरी पण ते देव मानत, ईश्वर कोणी आहे ते शक्ती आहे असं ते मानत नाहीत. आणि ते म्हणतात काय तुम्ही ते पूर्वीचे अवतार सांगता, काहीतरीच असं जे सांगणारे आहेत. आणि मला सामान्यतः म्हणजे कमी लेखून जे बोलतात, माझ्या सज्जनेसी माते पै शून्याचे निहाते एक आहाती तयाते योग्य न म्हण. माझे जे सज्जन म्हणजे माझे जे भक्त आहेत त्यांना, आणि माते म्हणजे मला, पैशून्याचे निहाते कशाच्या सहाय्याने, तर पैशून्य म्हणजे वाईट बोलायचं, निंदा करायची, दुष्टपणे बोलायचं, असे एक हाती म्हणजे कोणी एक आहे तया ते योग्य न म्हणा. म्हणजे हे सगळं जरी असलं त्यांच्या ठिकाणी तरी जे परमेश्वराला, श्रीकृष्णाला किंवा त्या काय म्हणूया परमात्म्याला अशी कोणती एक शक्ती आहे त्याला हे असं काही नसतंच असं म्हणून सामान्यपणे कमी लेखून जे बोलतात त्यांना सुद्धा हे तू सांगू नकोस. आता ते का तसे म्हणजे त्याला का आपण नाही सांगायचं आहे ते सांगितलं आहे. तर यांची आणि ज्ञानेश्वर महाराजांनी हे आणखी एक घातलं म्हणजे जरी गीतेच्या श्लोकामध्ये यो माम अभ्यसुयती असं म्हणलं, माझी निंदा करतो. इथे ज्ञानेश्वर महाराजांनी माझी आणि माझ्या भक्तांची निंदा करतो असं दोन्ही म्हटलेलं आहे. तर आता पुढे जाऊया. तयांची येर आघवी सामग्री ऐसी जाणावी दीपे विण ठाण दिवी रात्रीची जैसी. त्यांच्याकडे जी काय संपत्ती आहे, कुठली संपत्ती किंवा सामग्री, तर त्यांच्याकडे तप आहे, त्यांच्याकडे गुरुभक्ती आहे, त्यांच्याकडे श्रवणाची इच्छा आहे, म्हणून त्यांनी काही ना काही ज्ञान मिळवलेलं आहे. पण तरीसुद्धा ही जी सगळी सामग्री त्यांच्याकडे आहे ती दिवा लावलेला नाही, पण त्या दिव्याचा खांब आहे. तर दिव्याच्या खांबासारखी समजावी, किंवा दिवे लावलेले नाहीत पण दिवे लावण्यासाठी झगमगीत अगदी वेगवेगळे आकार करून रोषणाई केली. देशमुखांच्या ज्ञानेश्वरच्या प्रतीमध्ये ना रोषणाई केली आहे असं म्हटलं आहे. तर काही म्हणूया आपण दिवाच लावलेला नाही, नुसताच खांब आहे त्या दिव्याचा, त्याच्यामध्ये आतमध्ये प्रकाश नाही, तसं समजावं असं म्हटलं आहे. त्याला अजून काही उदाहरणं दिलेली आहेत की काय उपयोग अशा सगळ्या सामग्रीचा. अंग गोरे आणि तरुणे वरी लेले आहे लेणे, परी एकले निप्राणे सांडिले देवी. अंग गोरं आहे, दिसायला छान आहे, तरुण आहे आणि शिवाय अलंकार लिहायले, पण फक्त काय एकच गोष्ट नाही आहे, प्राण नाही आहे त्या सगळ्यामध्ये. तर तसं असावं जणू काही. किंवा सोनयाचे सुंदर निर्वाळले होय घर, परिसर पांगणा द्वार रुंधले आहे. सुंदर सोन्याचं घर बांधलं आहे, की जिकडे तिकडे सोन्याचं काय म्हणूया सुशोभन केलेलं आहे, सोन्याचे खांब केले आहेत असं काही. तर असं सगळं घर निर्वाळलं म्हणजे बांधलं आहे, पण त्या घरात जायला प्रवेशच करतात नाही, कारण तिथे सर्पांगणा नागिण आहे, तिने द्वार रुंधले म्हणजे दार अडवलेलं आहे असं असावं. किंवा अजून एक आहे, निपजे दिव्यान्न चौखट, परी माझी काळकूट, असो मैत्री कपट गर्भिणी जैसी. खूप चांगलं उत्तम पक्वान्न, दिव्य असं अन्न उत्तम चौखट तयार करावं, पण त्यात काळकूट विष माझी म्हणजे मध्ये त्या अन्नामध्ये काळकूट मिसळलेलं असावं असं असेल तर. किंवा मैत्री आहे चांगली, पण काय आहे की ती आतमध्ये म्हणजे दाखवायला आहे, ती सवचोराची मैत्री म्हणतात तसं. तर ती गोड गोड बोलायचं आहे पण आतमध्ये कपट गर्भिणी, पोटात कपट असलेली अशी मैत्री आहे असं जर असेल तसं हे आहे. तैसी तप भक्ती मेधा, तयाची जाण प्रबुद्धा, जो माझयाची का निंदा माझीची करी. तर तसा तप आहे, भक्ती आहे, मेधा म्हणजे उत्तम बुद्धी आहे, ही सगळी जी सामुग्री त्याच्याकडे आहे ती सगळी हे वरच्या प्रमाणे आहे. वरची जी आपण सगळी उदाहरणं बघितली
तर परमेश्वराची निंदा करणं, परमेश्वराच्या भक्तांची निंदा करणं, हे सगळं हे वरल्या सगळ्या जी काही खराब उदाहरणं आपण बघितली तशा प्रकारचं आहे. म्हणून तू काय कर, म्हणजे कोणाकोणाचं, जो माझ्याची का म्हणजे किंवा जो माझ्या भक्तांचे, माझ्यांचे म्हणजे माझे जे आहेत ते म्हणजे माझे भक्त, त्यांची का म्हणजे किंवा माझीची निंदा करी. तर जो माझी किंवा माझ्या भक्तांची निंदा करतो तो सगळं असे जे आपण वरती उदाहरणं बघितली, सोन्याचं घर असावं, नागिणीने अडवलेलं असावं, कपटयुक्त मैत्री असावी, किंवा एखाद्या व्यक्तीचं शरीर सुंदर आहे पण प्राण निघून गेले, तशा प्रकारचं ते आहे असं तू समज, असं सांगितलं आहे. या कारणे धनंजया तो भक्तू मेधावी तपिया तरी नको बापा या शास्त्रा आतळा देवो, का आतळो देवो दिसत नाही म्हणजे. तर या कारणासाठी तो भक्त जरी मेधावी बुद्धिमान आहे, त्याने ज्ञान संपादन केलं, तपिया तपस्वी आहे, तरी नको बापा, तरीसुद्धा अशा या व्यक्तीला गीताशास्त्राचा स्पर्शच होऊ देऊ नको. आतळो देवो म्हणजे गीताशास्त्राला, इया म्हणजे या गीताशास्त्राचा स्पर्श होऊ देऊ नको. काय बहु बोलो निंदका योग्य सृष्ट्याही सारिखा, गीता हे कवतिका लागी ही नेली. आणखी काय सांगू, काय बहु बोलो, जो निंदक आहे ना तो अगदी सृष्ट्यासारखा म्हणजे ब्रह्मदेवासारखा सुद्धा जरी योग्य असेल तरी कौतुकाने सुद्धा गीता त्याला नेदी देऊ नकोस. कवतिका कौतुकाने सहज सुद्धा. म्हणून तपाचा धनुर्धरा तळी. आता हे छान दिलं आहे की कोणाला सांग, तर जसं ते तिथे दिलं नाही गीतेमध्ये नाही, पण ज्ञानेश्वर महाराजांनी इतक्या चांगल्या जोडण्या केल्या आहेत आणि आपल्याला ठसावं वाचणाऱ्याला आणि आणखी चांगलं समजावं, त्यासाठी ह्या सगळ्या ओव्या आपल्याला गीता जास्त चांगली समजून देण्यासाठी उपयोगी आहे. तर कोणाला सांगायचं, तर ते खूप छान केलं आहे. ज्या ओव्या त्याच्या आहेत. आणि श्रवणेच्छा पुढा सॉरी एक वरची ओळ राहिली उभी. म्हणून तपाचा धनुर्धरा तळी दाटो निगाडोरा, वरी गुरुभक्तीचा पुरा प्रासाद जो झाला. आता जो ऐकणारा आहे ना त्याला श्रवणाची इच्छा आहे, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या क्वालिटीज गुणधर्म असले पाहिजे की तो तप करणार आहे. तर तपाचा धनुर्धरा तळी दाटोरी, त्यांनी मंदिर बांधलं आहे असं म्हटलं आहे. तर ते मंदिराच्या खाली काय घातला पायाला, तर तपाचा दाडोरा म्हणजे पाया केला आहे, तळी म्हणजे खाली, आणि त्यावर गुरुभक्तीचं मंदिर बांधलेलं आहे म्हणजे तप केलं आहे. तपानंतर त्याने गुरुभक्ती केलेली आहे आणि असा प्रासाद म्हणजे गुरुभक्तीचा पुरा प्रासाद ज्याने बांधला आहे. आणि मग त्याचं ते जे मंदिर आहे त्या भक्ताचं श्रवणेच्छेचा पुढा दारवंटा सदा उघडा. त्याचं जे मंदिर किंवा प्रासाद बांधलेला आहे त्याचा दरवाजा कसा आहे, तर श्रवणेच्छारूपी उघडा दरवाजा असा त्याचा आहे. आणि वरती त्या प्रासादाला जो कळस आहे तो कसा आहे, वरी कलशो चोखडा अनिंदा रत्नांचा, निंदा करायचीच नाही. असंच जो त्याच्या बोलण्यामध्ये कधीही निंदा ऐकायलाच येणार नाही, अशी जी रत्नं आहेत अशा रत्नांचा कळस त्या मंदिरावर ज्यांनी बांधलेला आहे. आता इथे मध्ये श्लोक आहे, पण त्या अशा भक्ताला गीता सांग अशा अर्थाची ओवी आपण आता 1509 मध्ये बघणार. कारण 8ला खरं पूर्ण होत नाही क्रियापद, पण मध्ये तो श्लोक आपण बघून घेऊया. पण क्रियापद पूर्ण होऊन काय ओवी होणार आहे, तर असा जो भक्त आहे त्याला गीता सांगायची. य इदं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति, भक्तिं मयि पराकृत्वा मामेवैष्यत्य संशयः. आता अर्थ असा आहे याचा, हे अत्यंत गुह्य गुप्त ज्ञान माझी पराभक्ती करून जो माझ्या भक्तांना सांगेल तो निसंशय माझ्या स्वरूपास प्राप्त होईल. तर त्यांनी हे फार महत्त्वाचं आहे की तो कळलं. म्हणजे मला समजा असं वाटतं की मी वाचलं आणि कळलं मला आणि मी सांगते, पण तसं नव्हे.
माझी पराभक्ती करणाऱ्यांनी सांगायचं आहे. आणि मग त्यात मला थोडी उदाहरणं आठवली की अशी माझी पराभक्ती करणारे कोण होते, त्यांना त्या परमेश्वराच्या शिवाय काहीही सुचतच नव्हतं, दिवस आणि रात्र ते भक्तीतच होते. असे संत सगळे मला आठवले, गुलाबराव महाराज आठवले, स्वामी स्वरूपानंद आठवले, माधवनाथ आठवले, सगळे बरेचसे जे आहेत ज्यांनी गीता आणि ज्ञानेश्वरी हे आपलं जीवनच केलं होतं. स्वामी स्वरूपानंदांनी तर त्यांचं आजारपण संपल्यानंतर ज्ञानेश्वरीच्या शिवाय आणि ज्ञानेश्वरांचे अभंग साहित्य याशिवाय काही दुसरं केलंच नाही. तर अशी मुळात माझी पराभक्ती करून मग, कारण ती एवढी जेव्हा भक्ती करतो ना तेव्हा ते खऱ्या अर्थाने ज्ञान प्रचितीला येतं. आणि असं प्रचिती आलेले जेव्हा सांगतात तेव्हा त्यांचं सांगणं आणखी वेगळं असतं. आपल्याला शब्दाचे अर्थ कळणे याच्यासारखं ते नसतं. आणखी ते आपल्याला त्यांच्या सांगण्यामध्ये कितीतरी जे ऐकणारे असतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे छान अनुभव आणून देतात. तर अर्थ असा आहे की अत्यंत गुप्त ज्ञान माझी पराभक्ती करून जो भक्तांना सांगेल तो निसंशय माझ्या स्वरूपाला प्राप्त होईल. त्याला परमेश्वर प्राप्ती होणार, त्याला मोक्ष मिळणार, त्याला आत्मस्वरूपाची ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होणार. पुढे बघूया. तर ते 8ला जोडून 9 काय आहे. ऐशा भक्तालयी चोखटी गीता रत्नेश्वरू हा प्रतिष्ठी मग माझी आसवसाठी तू कसी जगी. तर कसं सांगितलं की असं जे मंदिर बांधेल की ज्याच्यामध्ये तपाचा पाया आहे, गुरुभक्तीचं जे बांधकाम आहे, प्रसाद, मग त्याच्यामध्ये दरवाजा श्रवणेच्छाचा उघडा आहे, वरती अनंता रत्नांचा कलश आहे, असं जे भक्तांनी मानलेलं असं जे पवित्र मंदिर आहे त्या मंदिरामध्ये गीता रत्नेश्वर, गीतारूपी रत्नांचा ईश्वरच. तर असा जो आहे हा ईश्वर, गीता ही रत्नच आहेत एक एक, तर असा ईश्वर त्या प्रासादामध्ये त्याची प्रतिष्ठापना कर. आणि मग तू असं जर केलंस तर माझ्या योग्यतेचा होशील. माझी या सवसाठी तू कशी जगी, तू कशी म्हणजे अशी तुलना केली जर तर माझं आणि तुझं वजन सारखंच, इतका तू माझ्या योग्यतेचा होशील. का बरं तू माझ्या योग्यतेचा होशील. परत एकदा ते गीतेचं महत्त्व थोडंसं इथे काही उभ्यांमध्ये आलेलं आहे. का जे एकाक्षरपणेसी त्रिमात्रिकेची एक कुशी प्रणवू होता गर्भवासी साकडला. एक कमा करून पुढचं वाचून घेते. तो गीतेची या बाहाळी वेदबीज गेले पहाळी की गायत्री फुली फळी श्लोकांच्या आली. आता हे काय एवढं महत्त्व की गीताशास्त्राचं जर प्रतिष्ठापना केली अशा भक्तालयामध्ये तर तो माझ्या एवढा श्रीकृष्ण जणू काही प्रती असा तो होईल. असं का? कारण आता हे अर्थ थोडे या दोनचे किंचित स्पष्ट करायला हवेत. ते असे की एकाक्षरपणासह म्हणजे ओम हे एकाक्षर आहे, त्रिमात्रिकेची एक कुशी अ उ आणि म या 3 मात्रांच्या पोटामध्ये गर्भवासात प्रणव म्हणजे ओंकार. तर हा प्रणव किंवा ओंकार हा एकाक्षर रूपाने अ उ म या 3 मात्रांच्या पोटात गर्भवासात अडकला होता. त्याची टीप मी 1 मिनिटाने ही दुसरी ओवी झाल्यावर सांगणार आहे. तो गीतेची या बहाळी म्हणजे वेदांचं बीज असलेला जो ओंकार आहे तो ओंकार गीतेच्या शाखांनी ते वेदाचे बीज विस्तारलं आणि त्याचा वृक्ष झाला. अर्थ त्याचा पुढे किंचित आणि मग त्याला काय आहे गायत्री फुली फळी श्लोकांच्या आहे. आणि मग त्याला गायत्रीच म्हणजे महत्त्व गीतेतले जे श्लोक आहेत ते सगळे जणू काही अत्यंत श्रेष्ठ मंत्र, तर गायत्री मंत्र, तर तशा प्रकारचे एक एक श्लोक म्हणजे एक एक मंत्र आहेत. अशा प्रकारे सगळी तो जो वृक्ष आहे तो असा गायत्री जणू काही आहे अशा फुलांनी तो बहरला. त्याचं थोडंसं स्पष्टीकरण टिपा असं किंचित बघूया. ते असं आहे की त्या अ उ मधलं अ हे जागृतीचं निर्देशक आहे, जागृती दाखवतात. उकार म्हणजे स्वप्न आणि मकार म्हणजे सुषुप्ती म्हणजे झोप.
तर ह्याचं प्रतिनिधित्व म्हणा, निर्देशन म्हणा करतात असं दिलं आहे. तर आपल्या ह्या 3च अवस्था सर्वसामान्य माणसाच्या कोणत्या अवस्था आहेत, तर आपण जागे असतो किंवा आपण स्वप्नात असतो किंवा आपण झोपलेलो असतो. त्याच्या पलीकडे एक अवस्था आहे आणि ती अध्यात्मामध्ये, योग साधनेमध्ये एक तुर्यावस्था मानलेली आहे. या अवस्थेमध्ये साधकाचं मन या 3ही अवस्थांच्या पलीकडे जातं. म्हणजे जागृती, स्वप्न आणि झोप या 3 भौतिक टप्प्यामध्ये न अडकता त्या परब्रह्माच्या किंवा अंतिम समाधीच्या अनुभूतीत त्याचं मन जातं, अशी एक कल्पना आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे की हे जे ओंकार रूप बीज होतं, तर जो सांगणार आहे त्याला पण ही अंतिम समाधीची अनुभूती येऊ शकते, जे ऐकणारे आहेत त्यांनासुद्धा येऊ शकते. आणि गायत्रीचं आणखी एक की गायत्री फुलीफळी का असं का म्हटलं आहे, तर गायत्री मंत्र हे वेदांचं सार आहे असं म्हणतात. आणि मग साधंच तुम्हाला सगळ्याला गायत्रीचे अर्थ खरं म्हणजे माहिती आहेत, पण सहज असं वाटलं की आपण बोलतोच आहोत तर काय रेडीमेड असं देता आलं तर देऊया. तर त्याचा अर्थ असा आहे की त्या प्राणस्वरूप दुःखनाशक सुखस्वरूप श्रेष्ठ अशा देवस्वरूप विश्वनिर्मात्या परमेश्वराला आम्ही आमच्या अंतरात धारण करू. त्या परमेश्वराने आमच्या बुद्धीला चांगल्या मार्गासाठी प्रेरित करावे, असं ते गायत्री मंत्राचा जो गायत्री मंत्र ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो, म्हणजे आमच्या बुद्धीला धियो यो नः प्रचोदयात. तर असा सगळा त्याचा अर्थ आहे. म्हणून इतका तो श्रेष्ठ मंत्र, तसे हे सगळे गीतेतले मंत्र अत्यंत श्रेष्ठ आहेत. आता त्याला जोडूनच आहे की ते हे मंत्र रहस्य गीता मेळवी जो माझी या भक्ता अनन्य जीवना माता बाळका जैसी. ऐकणाऱ्याला सुद्धा असं वाटलं पाहिजे की मला गीता मिळत नाही ऐकायला, म्हणजे काय तर ते अस्वस्थ ते बालक, आणि मग त्याला ती गीता ऐकायची म्हणजे त्याला गीता माऊली भेटली असं जे भक्त आहेत त्यांना ही मंत्रांचं रहस्य असलेली गीता जो मिळवून देतो, म्हणजे जे गाठ घालून देतो, गीता समजावून सांगतो. तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी तो देहा पाठी मजसी एकची होय. अनन्य जीवना माता, मी जरा थोडंसं सांगायचे राहिले की लहान बाळ असतं त्याला आईशिवाय दुसरं जीवन नसतं, तसं गीतेशिवाय मला दुसरं काही नको आहे असं ज्याला वाटतंय, असा जो भक्त आहे, अशा भक्तांची गीतेची जो भेट करून देईल आदरपूर्वक, तो देहापाठी म्हणजे तो त्याचा ह्या जन्मातलं मरण आल्यानंतर, देह सोडल्यानंतर तो माझ्याशी एकरूपच होईल असं म्हटलं आहे. पण ह्याला जोडून आणखी पुढे पण आहे, परत मगाशी मध्ये श्लोक येतो, पण मग देहानंतर होईल, मग देह असताना काय त्याचे पुढे आहे ओवी, पण मध्ये श्लोक आहे तो बघूया आपण. न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्मात् अन्यः प्रियतरो भुवि. त्या म्हणजे मनुष्यांमध्ये त्याच्यापेक्षा माझं प्रिय करणारा मला कोणीही अतिशय प्रिय असा नाही, आणि पुढे जगात कोणीही प्रिय असणार पण नाही. तर आत्ताही नाही आणि नंतरही नसेल, जो असं सगळं माझ्या भक्तांना सांगेल ही गीता समजून तो. तर श्रवण्याची इच्छा वगैरे वगैरे जसं सगळं त्या सगळ्या क्वालिटीज असलेल्या, मला माझं काय म्हणा निंदा न करणारा वगैरे तपी आणि गुरुभक्ती करणारा, अशा सगळ्यांना जो सांगेल त्याच्या इतका प्रिय मला या कोणी असणार नाही सर्व मनुष्यांमध्ये. आत्ताही तो सर्वात जास्त प्रिय, आणि त्याच्यापेक्षा पुढे भविष्यात आणखी कोणीतरी जास्त प्रिय होईल असं नाही, भविष्यात देखील त्याच्या इतका मला अधिक प्रिय कोणीही नसेल, असं श्रीकृष्णाने आणखीन पुढचं फलप्राप्तीमध्ये जे सांगितलेलं आहे ते आहे. मग असं होतं त्याला जोडून की तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी तो देहापाठी मजसी एकची होय. आणि देहाचे लेणे लेणी वेगळेपणे असे तव जीवे प्राणे तोच पडिले. जोपर्यंत देहाचं लेणं म्हणजे देहरूपी शरीररूपी अलंकार लेऊन, म्हणजे देह आहे ते देह घेऊन जो आहे तो गीतेचं
स्पष्टीकरण करणारा, व्याख्यान करणारा, गीता सांगणारा तो देह घेऊन आहे तोपर्यंतच तो सुद्धा जीवे प्राणी तो मला अत्यंत मनापासून अत्यंत अतिशय माझा जीव की प्राण इतका प्रिय म्हणजे तो मला आवडतो. पुढे ज्ञानी या कर्मठा तापसा या खुणेची या माणसा माझी तो एक गा ऐसा पडिये मज. आता मला कोण कोण आवडतात? मला ज्ञानी आवडतात, ज्ञानयोगी किंवा ज्ञानी. ज्ञान्यांमध्ये मला आवडतात. कर्मयोगी जे आहे म्हणजे जो कर्मयोग सांगितला की स्वधर्म करायचं, मी केलं म्हणायचं नाही, परमेश्वराला अर्पण करायचं आणि फळाची इच्छा सोडून द्यायची, असा सगळा कर्मयोग आहे. असंच तप करणारे असे सगळे जे आहे हे माझी आवडती माणसं आहेत, ही त्यांची लक्षणं आहेत. खुणेची या म्हणजे अशी लक्षणं असलेली जी माझी आवडती माणसं आहेत, माझी म्हणजे त्या माणसांमध्ये तो एक गीता सांगणारा मला अतिशय आवडतो. तैसा भूतळी आघवा आन न देखे पांडवा जो गीता सांगे मेळावा भक्तजनांच्या. आता असा भूतळी म्हणजे संपूर्ण पृथ्वी तलावर दुसरा कोणी मला आवडत नाही. आन न देखे पांडवा मला दुसरा कोणी दिसत नाही अर्जुना जो भक्तांच्या मेळाव्यात गीता सांगतो. खूप जण पूर्वी ज्ञानेश्वरीवर प्रवचन करत असत आणि आणखी पण आता काही लोक आपण सगळा पाहतो. कल्याणीताई नामजोशी आहेत, कितीतरी जण आहेत ते ज्ञानेश्वरीवर बोलतात आणि लोक त्यांचं ऐकायला तुडुंब गर्दी करून खुर्ची मिळवून किंवा कुठे जागा मिळेल ती मिळवून असतात, कारण ते स्पष्ट करतात. लोकांनाही त्यांच्या तोंडून ऐकलेलं आवडतं. तसे जे लोक आहेत ते श्रीकृष्णाला फार आवडतात असं त्यांनी सांगितलं. मज ईश्वराचे निलोभे हे गीता पढता अक्षोभे जो मंडन होय सभे संतांची. आता त्यांना स्वतःला जे गीता सांगतात ते का सांगतात? त्यांना ईश्वराविषयीचं प्रेम वाटतच असतं की त्यामुळे त्या ईश्वराच्या प्रेमामुळे लोभामुळे ते गीता सांगतात. आणि मग अक्षोभे म्हणजे मी कोणीतरी गीता सांगणारा आहे आलं की गेलंच म्हणजे काय मिळणारच नाही, काही उपयोग नाही. तर अभिमान रहित होऊन शांत चित्ताने जो अभिमान रहित होऊन ही गीता जेव्हा सांगतो तेव्हा तो संतांच्या सभेत मंडन म्हणजे भूषण होतं. आधी मुळात सभाच संतांची, त्यामुळे सगळेच एकसे एक ती सगळी विशेषही थोर माणसं त्यांच्यामध्ये जो भूषण होतं असा जो आहे तर हे पुढचं तर मला थोडा वेळ लागला, पण तो दाखला गेलेला आहे की तो जो गीतेचं व्याख्यान करणारा आहे तो कसं व्याख्यान करतो. आणि त्या भक्तांचा बगीचा आहे समजा, अशी पुढची कल्पना ती सांगते पटकन समजेल म्हणून, की त्या भक्तरूपी बगीच्यामध्ये वसंतच जणू काही तो प्रवेश येतो त्याच्या रूपाने. आणि मग वसंत आला की कसं होतं की नवी पालवी फुटते, फुलं फळं बहर येतो सगळीकडे. तर ते उदाहरण इथे दिलेलं आहे. त्याच्याशी पुढच्या ज्या 2 ओव्या आहेत 1518 आणि 19. तर नवपल्लवी रोमांचितू मंदांधळे कापवितू आमोद जळे बोलवितू फुलांचे डोळे कोकिळा कलरवाचे निमिषे सद्गद बोलवित जैसे वसंत का प्रवेशे मद्भक्त आरामी. तर तो सांगणारा जो आहे ना तो असा भक्तरूपी बगीच्यामध्ये एवढा बहार आणतो. सौंदर्य, सृष्टी सौंदर्य जसं वसंतामुळे वाढतं तसं त्याच्या येण्याने भक्तांना काय काय होतं. नवपल्लवी रोमांचितू म्हणजे नवीन पालवी फुटली आहे जशी काही, आणि नवीन पालवी रूपी रोमांच आले आहेत भक्तांना वाटतात ते ऐकताना.
मंदा निळे कापवितू म्हणजे मंद असा शीतल वारा असेल तर थोडंसं कंप पावतात ती छोटी छोटी जी पानं असतात ती. आमोद जळे बोलवितू फुलांचे डोळे सुगंधित जनाने फुलांचे डोळे ओले करीत हा वसंत प्रवेश करतो. म्हणजे सुगंधित म्हणजे सगळी वासाची फुलं वसंत आल्यानंतर विशेषतः बहरात येतात आपण सगळे पाहतो. तर असं करत तो येतो. आणखी काय वसंतात असतं तर कोकिळा कलरवाचे निमिषे सद्गद बोलवित जैसे वसंत का प्रवेशे मद्भक्त आरामी. माझ्या भक्तरूपी आराम म्हणजे बगीच्यामध्ये जणू काही तो गीतेचा व्याख्यान करणारा जो आहे अशा भक्तांना तो सांगतो. तर तो जणू काही काय काय करतो तर कोकिळेच्या आवाजाच्या निमित्ताने सद्गद होऊन बोलायला लावत असं तो सगळं गीताचं व्याख्यान करतो. तेव्हा अशा प्रकारचं घडतं. तर ह्याला माझ्याकडे आणखी एक होतं काहीतरी नोट्स काढताना. तर कल्याणीताई नामजोशींचे गुरु आहेत स्वामी वरदानंद भारती, त्यांनी थोडा वेगळा अर्थ केला आहे. म्हणजे गीता व्याख्याता जे गीता असा अर्थ केला आहे. आणि त्यामुळे मी तो सलग एकदा घेते आणि तुमच्यासमोर मांडते की भक्तरूपी उद्यानात गीता रूपी वसंत प्रवेश जेव्हा करतो तेव्हा त्या ठिकाणी रोमांचरूपी नवी पालवी येते. वृक्षासारखे भक्त मंद वाऱ्याने डोलतात किंवा कंप पावतात. सुगंधित जलाने दवाने फुलांचे डोळे ओलावतात तसे भक्तांचे डोळे पाझरतात आणि कोकिळेच्या पंचमाला प्रमाणे आलापाप्रमाणे भक्तांची वाचा सद्गद येत होते. कदाचित त्याची पण होते आणि त्या ऐकणाऱ्यांची पण होते. तर आणि मग अशा रीतीने सुखसौंदर्याचा वर्षाव होतो असं त्यांनी गीतेमुळे होतो असं म्हटलं आहे. पण मला ही सुद्धा गीता व्याख्याता रूपी वसंत असं वाटतंय. याचं कारण आधी पण तो गीतेच्या सभेत भूषण होतो म्हटलं त्याच्याविषयी बोलणं चाललं आहे. परत पुढे पण त्याच्याच विषयी बोलणं चाललं आहे. त्यामुळे गीतेपेक्षा पण तो सांगणार आहे तो गीताच सांगतो. त्यामुळे आपण काही अर्थ घेऊया. पण हा एक वेगळा मिळाला म्हणून तुमच्यासमोर मुद्दाम मांडला. पुढे जाऊया. का जन्माचे फळ चकोरा होत जै चंद्र ये अंबरा नाना नवघन मयूरा वो देत पावे. तर जेव्हा चंद्र जो आहे तो जेव्हा अंबरात येतो तेव्हा असं वाटतं त्या चकोराला की माझ्या जन्माचं फळ मिळालं. म्हणजे विशेषतः पौर्णिमेचा चंद्र. कारण हे चंद्र आणि चकोर हे एकमेकांना अत्यंत प्रिय. मेघ नवघन म्हणजे नवीन मेघ कृष्णमेघ आणि मोर हे एकमेकांना अत्यंत प्रिय. तैसा सज्जनांच्या मेळापी गीता पद्यरत्नी उमपी वर्षे तो माझ्या रूपी हेतू ठेवणी. हे आधी घेऊया. माझ्या रूपी हेतू ठेवणी म्हणजे माझी प्राप्ती माझं प्रेम हाच हेतू ठेवून जो सज्जनांच्या मेळाव्यामध्ये गीता पद्य रूपी रत्नांचा उमप भरपूर वर्षाव करतो. म्हणजे ती जी पद्यरत्न आहेत ती सगळी समजावून सांगतो आणि मग त्या भक्तांना ते रत्न हातामध्ये आलं असं वाटतं. मग तयाचे निपाडे पढियंते मज पुढे नाही चिगा मागे पुढे न्याहाळिता. त्याच्या इतकं पढियंते म्हणजे आवडतं असं मला कोणीच नाही. मागे पुढे म्हणजे मागे होऊन गेलेले आणि पुढे होणारे या सगळ्याचा विचार करता जो गीता पद्यरूपी रत्नांचा वर्षाव माझ्या भक्तांच्या मेळाव्यामध्ये करतो तोच मला सगळ्यात प्रिय आहे. आणि किती अर्जुना हा ठायवरी मी तया ते सूये जिव्हारी जो गीतार्थाचे करी परवणे संता. तर संत सज्जनांच्यामध्ये चांगल्या माणसांमध्ये कारण त्यांच्याचमध्ये श्रद्धा असते. ते जतन करतील ते तप करतात त्यांचीही ते आस्तिक असतात. त्यांना वाटतं की हे सगळं खरं आहे आणि आपण हे केलं पाहिजे. असे जे सगळे संत सज्जन आहेत त्यांच्यामध्ये जो गीतार्थाचं परहोणं म्हणजे जो व्याख्यानरूपी मेजवानी देतो तो हा ठायवरी म्हणजे इतक्या प्रमाणात आवडतो की मी तया ते सूये जिव्हारी. मी त्याला माझ्या हृदयात स्थान देतो किंवा जतन करून ठेवतो.
आता 17वा आणि आजचा शेवटचा श्लोक आहे. अधेशते च य इमं धर्म्यं संवादमावयोः ज्ञानयज्ञेन तेनाहमिष्टस्यामिति मे मतिः. अर्थ असा आहे की आपल्या मोक्षरूपी किंवा धर्मरूपी संवादाचे म्हणजे गीतेचे जो अध्ययन करतो, अभ्यास करतो, तर त्यानं माझं ज्ञानरूपी यज्ञाने यजन केलं असे मी समजतो. इति मे मतिः, असं मला वाटतं. ज्ञानयज्ञेन तेन अहम इष्टः म्हणजे यज्ञ केला त्याने माझा, ज्ञानरूपी यज्ञाने त्याने माझं यजन केलं. आता इथे जे आहे की अध्येष्यते ते अध्ययन जे आहे ते 2 प्रकारचं ज्ञानेश्वर महाराजांनी ओव्या करताना स्पष्टीकरण केलं आहे की एक म्हणजे अर्थ समजून अभ्यास करणं हे एक, आणि ते दरवेळी सोपं असतं असं नव्हे म्हणून पाठांतर करून अभ्यास करणं हे दुसरं. आणि ह्या दोन्ही प्रकारच्या जे लोक आहेत ते मला खूप आवडतात आणि त्यांना दोघांनाही मग समानच फळ मिळतं अशा अर्थाच्या ओव्या आता आपण बघूया. आणि एक 4-5 ओव्या आहेत, एवढं झालं की आपला पूर्ण होईल. पै माझिया तुझिया मिळणी वाढी नही जे हे कहाणी मोक्ष धर्म काजिणी आलासी जेथे. माझ्या आणि तुझ्या या संवादरूपी भेटीमध्ये, मिळणी म्हणजे भेट, गीतारूपी कहाणी कथा वाढली, कारण 17-18 जवळजवळ अध्याय झाले, वाढतच गेले, पण त्यात काय सांगितलं? मोक्षधर्म जिथे जिणी म्हणजे जन्माला आला. पण तू मला विचारलंस की माझा निःश्रेयस सांग, मला फक्त इथलं आत्ताचं ह्यांना मारलं कौरवांना आणि मग मला राज्य मिळेल, हे मला नको आहे. मला माझं परमकल्याण हवं आहे आणि ह्या परमकल्याणाचा मोक्षधर्माचा तू सगळं इथे विचारलंस आणि मी सांगितलं. तो हा सकळार्थप्रद आम्हा दोघांचा संवाद न करिता पदभेद पाठायची जो पढे. आता हा जे सगळे श्लोक आहेत गीतेमध्ये, आपला संवाद म्हणजे गीता आहे. या गीतेमध्ये पदभेद न करता, म्हणजे त्याचा उच्चारच नीट केला नाही, इकडचे शब्द तिकडे गेले, कधी कधी काही साम्य आहे, तर त्याच्यामध्ये आपलं पाठ जोपर्यंत नीट होत नाही तोपर्यंत थोडं कन्फ्युजन होऊन पदभेद होऊ शकतो. तर तसा पदभेद न करताना, पदभेद म्हणजे इकडले काही 2-3 शब्द दुसरीकडे कुठे लागले तर एकदम अर्थ बदलतो, तसं न करता पाठेची, पाठ करून जो पढे म्हणजे अभ्यासेल त्याने तेणे, म्हणजे इथे पाठांतराचं दिलं आहे, तेणे ज्ञानानळी प्रदीप्ती मूळ अविद्येची आहुती तोषविला होय सुमती परमात्मानी. तर जो पाठांतर करेल, संपूर्ण 700 श्लोक पाठ करणारे असतात, आपल्याला माहिती आहेत. आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा असण्याची शक्यता आहे की ज्यांनी शृंगेरीत भले जाऊन तिथे परीक्षा नसेल दिली पण पाठ केली असे, गीता पाठ हे पूर्ण असे लोक असतात. आणि अशा ज्यांनी पूर्ण पाठांतर न चुकता गीता म्हणू शकतात असे जे लोक आहेत, त्यांनी काय केलं? ज्ञानरूपी अनल म्हणजे अग्नीमध्ये, आणि तो असा भडकलेला म्हणजे प्रदीप्त ज्ञानरूपी अशा अग्नीमध्ये मूळ अविद्येच्या आहुती म्हणजे अज्ञानाच्या आहुती टाकल्या आणि त्याने मला तोषविला म्हणजे मज परमात्म्यास हे सुमती अर्जुना, त्याने मला तोषवल्यासारखं, मला आनंदित केल्यासारखं आहे. म्हणजे त्यांनी न का कळेना त्याने सगळं नीट पाठ केलं आणि असं गीता व्यवस्थित म्हटली. तर घेऊनी गीतार्थ उगाणा ज्ञानीये जे विचक्षणा ठाकती ते गाणा वाणा गीतेचा जो लाहे. आता इथे कॉमा आहे, तर गीतार्थाचा उगाणा घेऊन म्हणजे ज्याला अर्थ कळलेला आहे आणि तो अर्थ कळून मग त्याप्रमाणे वागून जे ज्ञानी आहेत ते जे पद प्राप्त करतात, हे विचक्षणा अर्जुना, ठाकती जे ठाकतात, जे ब्रह्मस्वरूप होऊन राहतात असं जे पद ते जाऊन मिळवतात, ते गाणारे, गीता गाणारा जो आहे आणि गीता गाणं आणि वाणा, गीता गाणाऱ्याला आणि गीतेचं वाणा म्हणजे गीतेचं वर्णन करणाऱ्याला सुद्धा तेच पद प्राप्त होतं. इतकं फक्त अर्थ समजूनच करा असं म्हटलेलं नाही, पण अर्थ समजला तर अर्थातच थोडं सोपं होतं. ते वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहिलं आहे की अर्थ समजून
करणं आणखी वेगळं आहे. गीता पाठकासी म्हणजे आपल्याला मिळणारं फळ. पण ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, गीता पाठकासी असे फळ अर्थज्ञाची सरिसे, या गीता माऊली ऐसी नसे जाणे तान्हे. म्हणून अर्थ न कळता सुद्धा एखादा मनुष्य जर गीता म्हणत असेल, जी व्यक्ती, तिला अर्थ कळून जी व्यक्ती गीता म्हणते तिला जे फळ मिळतं तसंच फळ हे गीता पाठ करून म्हणणाऱ्याला सुद्धा मिळतं. आणि ही गीतारूपी माऊली जी आहे तिचीच ही बाळं आहेत पाठ करून म्हणणारे, आणि अर्थ कळो न कळो पाठ केलं आहे, आणि अर्थ कळून पाठ केलं नाही पण अर्थ कळला आणि तसं वागण्याचा प्रयत्न केला, अशी पण मुलं तिची आहेत. ही सगळी तिचीच मुलं आहेत, आणि अर्थही कळला, पाठही केलं आणि लोकांनाही सांगितलं, अशी पण तिची मुलं आहेत. आपण गीता परिवारचे स्वामी गोविंद देवगिरी महाराज बघतो, ते अव्याहत तत्त्वज्ञान सांगत असतात. एकही दिवस कदाचित विश्रांती घेत नसतील, तेवढं काम ते करतात. भारतभरात सगळीकडे येतात आणि मोठी मोठी 1.5-2 तासाची प्रवचनं, मोठमोठाले असे सत्र असं ते घेत असतात. असं करणारे खूप लोक आहेत. तर हे सगळे परमेश्वराला किती प्रिय असतील असं परमेश्वराने स्वतः श्रीकृष्णाने आपल्या स्वतःच्या श्लोकांच्यामधून सांगितलं आहे. ते ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला अधिक स्पष्ट केलं. आज आपण भाग जेवढा ठरवला होता तेवढा आपला पूर्ण झालेला आहे. मी शांताकारम म्हणते, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं आणि थांबलात थोडीशी जास्त मिनटं, म्हणून तुमची आभारी आहे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. भगवद्गीता माता की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. भारत माता की जय.